मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता. मावशी का दिले पुरीला. म्हणलं मी चालले. मावशी म्हणले जा. नेहमीप्रमाणे गेले कामाला. सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला. आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं माझा दरवाजा उघडा होता. मावशी केला तर काय आवाज नाही आला. मग मावशीला हाताला धरून हलवलं. इथं लागलेलं पाहिलं. पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन आरडाओरडा केला. मग माझ्या पुरीला मावशीला धरण्याला कोणीतरी काहीतरी केलं. आणलं मारलंय म्हणला. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे. आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या. आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आलेली आहे. या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे. आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत तरी आलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही.